लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे ह्या दोघीसुद्धा खूप वैतागलेल्या असतात. रम्या म्हणत असते, अगं आई, आपली गाडी पुढेच जात नाही, काय करायचं, तिथेच येते फिरून फिरून. त्यावर वसू म्हणत असते, अगं रम्या, मला तर काहीही कळत नाही आहे बघ. एवढा मोठा बॉम्ब आहे माझ्या हातामध्ये, आग लावायची आहे, पण काडीचं भेटत नाही आहे, काडीचं मिळत नाही आहे, असं वसू म्हणत असते. त्यावर रम्या म्हणत असते, आई आई एक मिनिट. त्यावर वसू म्हणते, का काय झाले? अगं आई, तू आत्ता आग म्हटलीस ना, आग. हे बघ, लास्ट टाईम जेव्हा हे चौघेजणंसुद्धा फार्म हाऊसवरती गेले होते, तेव्हा इकडे जेव्हा जीवाला आगीनं भाजलं होतं, त्यावेळेस कव्या बोलत होती. कव्याला मी विचारलं, तिथे असं काय झालं होतं? त्यावर कव्या म्हणाली की माझ्यामुळे झालं आहे सगळं, मीच हट्ट केला तो सगळा, मीच ट्रूथ अँड डेअरचा गेम खेळायला लागले, माझ्यामुळे झाले सगळं, माझ्यामुळे झाले सगळं. त्यावर वसू तिला विचारते, त्यापुढे ती काय म्हणाली? नाही ना गाई, एवढंच तर समजलं, कारण त्यानंतर मामा तिथे आला आणि मामा तिथे आल्यामुळे ती सांगत होती आणि ते सांगता सांगता राहिलं, कारण खूप चिडलेली होती, खूप रडरड करत होती आणि माझ्यामुळे झालंय सगळं. काय गरज होती काव्या तुला ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या, काय गरज होती, असं सुद्धा ती म्हणत होते. अगं पण तू तिच्याकडून काढून घ्यायचंच ना. अगं आई, वेडीयस का, कसं काढून घेणार सांग बरं. काढायला गेली होती सगळं काही, पण इथे मामा आल्यामुळे मला कळत नाही. पण तुला एक गोष्ट आठवते का गं रम्या, त्यावेळेस मानिनीसुद्धा किती काय काय बोलत होती, कारण मानिनीचं बोलणं आठवतं. कारण त्यांना मानिनीने असं सांगितलं होतं, नंदिनी तू तू चुकली आहेस, तुला जीवाची काळजी घ्यायला सांगितलं होतं, आगीपासून त्याच्या जीवाला धोका आहे ही गोष्ट तुला सांगितली होती आणि तू त्या गोष्टीची काळजी घेतली नाही आहेस. हो आई, अगदी बरोबर आठवतंय. पण अगं त्यावेळेस ते सगळं कसं झालं, काय झालं, नेमकं फार्म हाऊसवर काय काय गोष्टी घडल्या, ह्या मात्र आपल्याला कळल्याच नाही तेव्हा, कारण आपण त्या गोष्टीच्या बुडापर्यंत मुळाशी जाण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. त्यावर वसू म्हणत असते, तू अगदी बरोबर बोलत आहेस, तेव्हा त्या गोष्टी आपल्याला नाही समजल्या, पण आत्ता मात्र त्या सगळ्या गोष्टींचा आपण शोध घ्यायचा आहे. पण कसा घेणार आहोत आई, आता आपल्याला कसं शोधता येणार आहे ते सगळं काही? त्यावर वसू म्हणत असते, तू नको काळजी करूस, आता आपल्याला काही जरी झालं ना तरीसुद्धा तेच सगळं शोधावं लागेल आणि ते शोधण्यासाठी आपल्याला फार्म हाऊसवर जायला लागलं तरीसुद्धा आपण जाऊया. आता इकडे खूप उशिरापर्यंत हे चौघेजणंसुद्धा बसलेले असतात. आता हे चौघेजणं कुठे फिरायला जायचं ह्या सगळ्या गोष्टीवरती ते चर्चा करत असतात. तेव्हा एक नाही तर अनेक जे काही स्थळं आहे ते स्थळं इथे सगळेजणं सुचवत असतात. पण आता पार्थ म्हणत असतो, आपण एक काम करूयात, आपण ना जपानला जाऊयात. त्यावर जीवा म्हणत असतो, अरे दादा, कसं जाणार आहोत आपण जपानला, त्यासाठी विजा लागणार आहे की नाही, आणि आपल्याला जास्त दिवस नाही लागणार आहे, नाही जाणार आहोत आपण. त्यावर कव्या म्हणत असते, मग आपण मस्त मनालीला जाऊयात. मनालीला खूप छान आणि तसंही आता थंड हवेचं ठिकाण आहे, मनाली बेस्ट ऑप्शन आहे. त्यावर जीवा लगेच म्हणत असतो, नाही हां, मी माझ्या शाळेमध्ये होतो त्यावेळेस मनालीला जाऊन आलो होतो, आता अजिबात तिकडे जायचं नाही. त्यावर नंदिनी म्हणत असते, नेमकं काय चाललंय, तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर येऊ नका. त्यावर लगेच आता चिडका जीवा चिडत असतो आणि तो म्हणत असतो, ठीक आहे ठीक आहे, मग मी येतच नाही आहे, काही गरज नाही आहे, तुम्ही तुमचं जा, मी फक्त बॅगा उचलायला येतो. त्यावर नंदिनी म्हणत असते, ते तरी कशाला येत आहे, आणि फुकटचं ते सुद्धा येऊ नका. एक काम करा, तुम्ही ना तिथे सुद्धा हमाली घ्या आणि हमाली घेतल्यानंतर तुम्ही तसंच तिकडे सुद्धा या, असं सुद्धा इकडे आता नंदिनी त्याला बोलत असते. त्यावर पार्थ म्हणत असतो, जाऊ द्या ना, आपण ठरवूया ना एक कुठे जायचं ते. त्यावर नंदिनी म्हणत असते, बघा हो तुमचे हे भाऊ कसे चिडके आहेत तो असे. त्यावर पार्थ म्हणत असतो, तो तर ना लहानपणापासूनच असा आहे, पण आता तुम्ही ना आगीत तेल ओतण्याचं काम करू नका प्लीज. जीवा मात्र उठायला लागलेला असतो आणि तो म्हणत असतो, नाही नाही, मला काही यायचं नाही, कोणाबरोबरच यायचं नाही, नको, जा, तुम्हाला जायचं आहे ना जा, तुम्ही तुमचे एकटेच जा, मी येतच नाही आहे. त्यावर लगेच आता इकडे काव्या म्हणत असते, ए जीवा, काय रे, किती किती चिडका आहेस रे तू, जरा शांत बसणार आहेस का? असं म्हटल्यानंतर, म्हणजे सॉरी जन्मेजय, हे बघा ना, नंदिनीताई म्हणते ते अगदी बरोबर आहे, आपण चांगलं मस्त इथे कुठेतरी ट्रिप प्लॅन करूयात ना. तेव्हा तो म्हणत असतो, ठीक आहे चालेल, म्हणून मग तो खाली बसतो. आता खाली बसल्यानंतर इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता रम्या आणि वसू बोलत असताना त्या म्हणत असतात, खरं तर वसू म्हणत असते, ठीक आहे, मग आता आपल्याला त्या सगळ्या गोष्टी शोधण्यासाठी कुठं जावं लागेल, तर ते म्हणजेच की फार्म हाऊसवर.
चला मग वेळ कशाला घालवायचा आहे असं म्हणून ताबडतोब लगेच दोघी बॅगा भरत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आता घरातली सगळी माणसं इथे चहा नाश्ता हे सगळं काही करण्यासाठी बसलेले असतात. खरं तर आज आपल्या काव्याबाईने पोहे बनवलेले असतात आणि पार्थला ती म्हणत असते, पार्थ पोहे कसे झालेत? तेव्हा तो म्हणत असतो, आहे ठीकठाक आहेत, ठीक आहे ठीक आहे. त्यावरती म्हणते, देऊ का अजून देऊ? नाही नको. अहो पार्थ असं काय करताय? घ्या ना, मी बनवलेत पोहे. काय तुम्ही बनवलेत पोहे? बापरे काव्या, आत्तापर्यंत असे पोहे मी कधीही खाल्ले नाही आहे. आईला तर हे असे पोहे जमतच नाही आहेत म्हणून ते हसत असतात. तेवढ्यातच आता इकडे वसू आणि रम्या मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन खाली आलेल्या असतात. आता त्या कोणाशी काहीच बोलत नाहीत आणि डिरेक्टली निघतात. तेवढ्यातच इथे विक्रम म्हणत असतात, काय हे काय चाललंय? मानिनी म्हणते, काय हे तुम्ही दोघीजणी कुठे बाहेर निघाला आहात का? नाही म्हणजे तसं सांगितलं वगैरे काहीच नाही ना म्हणून विचारते. त्यावर त्या दोघीजणी सुद्धा एकमेकींकडे पाहतात आणि तेव्हा वसू म्हणत असते, त्याचं काय आहे ना, आम्ही 2-3 दिवसासाठी माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे ना तिकडे निघालेलो आहोत. तेव्हाच पार्थ उठून उभा राहतो आणि पार्थ म्हणत असतो, रम्या 1 मिनिट थांब. आता रम्याला वेगळंच वाटत असतं, कारण तिला असं वाटत असतं की पार्थला माझी किती काळजी आहे. तेवढ्यातच ती मागे वळून पाहते आणि त्याला विचारते, काय झाले पार्थ? नाही म्हणजे तू आत्ता चाललीस ते सगळं काही ठीक आहे, पण मला एक गोष्ट सांग रम्या, तू ऑफिसमधलं सगळं काम पूर्ण केलं आहेस का? म्हणजे आत्तापर्यंत तू बाबाकडे बोलत होतीस की तुला कोणतंच काम नाही आहे, तुझ्याकडे काहीच काम नाही म्हणून तू हट्टाने बाबांकडून काम मागून घेतलेलं आहेस लोगोचं. मग ते काम तू पूर्ण केलं आहेस का? आणि तसंही इथे मी बरेच दिवस ऑफिसला येत नव्हतो, सगळ्या डिटेल्स पूर्ण केल्यात का? त्यावरती म्हणते, हो मी लोगोचं काम पूर्ण केलं आहे. पण विक्रम म्हणतात, अगं रम्या, तू लोगोचं काम पूर्ण केलं आहेस पण तो लोगो रिजेक्ट केला आहे ही गोष्ट माहिती ना तुला? मग दुसऱ्या लोगोचं काय? त्यावर ती म्हणत असते, मामा मी करेल ना तो पूर्ण, तू नको काळजी करू परत आल्यावर. तेव्हा विक्रम म्हणतात, हे बघ रम्या, तुला माहिती ना मला कामामध्ये कुठलीच हलगर्जीपणा केलेला अजिबात चालत नाही आहे. मग तू असं कसं करू शकतेस तेच मला काही कळत नाही. त्यावर वसू म्हणते, अरे विक्रम हे बघ, येऊ देत ना तिला पण माझ्यासोबत. माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे, आम्ही 2-3 दिवसात लगेच येऊ रिटर्न. बघ ना मेहंदी संगीत हळद लग्न हे सगळं एन्जॉय करू दे ना तिला पण, तशी घरातच असते कामं तेच करते. त्यावर विक्रम म्हणतात, हे बघ मला तिच्या जाण्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही, पण जे काम हातामध्ये दिले ते काम पूर्ण झालं पाहिजे ना. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हो रम्या, तुला माहिती ना मला कामामध्ये हलगर्जीपणा केलेला अजिबात आवडत नाही. लोगोचं काम आहे ते पूर्ण कर आजचा दिवस आणि त्यानंतर तू उद्या गेलीस तरी सुद्धा चालेल. रम्या म्हणत असते, हे बघ ना पार्थ प्लीज असं काय करतोय, जाऊ दे ना मला. तेवढ्यातच नंदिनीमध्ये बोलते आणि ती म्हणत असते, काय ग रम्या, चक्क आज तू पार्थचं सुद्धा ऐकत नाही आहेस? त्यावर रम्या मात्र तिच्यासोबत धावून जाण्याचा प्रयत्न करते, पण तेवढ्यातच वसू तिला थांबवते आणि वसू म्हणत असते, नको काळजी करूस पार्थ. रम्या तुझं तू काम पूर्ण कर, हवं तर आपण उद्या उद्या जाऊयात. आज तुझं एका दिवसामध्ये काम पूर्ण होईल ना? त्यावर नंदिनी म्हणत असते, हो रम्या, काम महत्त्वाचं आहे, कारण काम होणं तेवढंच गरजेचं आहे की नाही? आता असं बोलल्यानंतर रम्या आणि वसू माघार घेतात. रम्याला तर राग आलेलाच असतो, पण वसू मात्र कसंबसं हे सगळं काही सावरून घेते आणि रम्याला म्हणते, रम्या चल ठीक आहे, आजचा एक दिवस तू सगळं काही राहिलेलं काम कर आणि त्यानंतर आपण उद्या जाऊयात. असं म्हणून आता ते निघून जातात. तर आता आपण पाहतो की विक्रम ह्या चौघांनासुद्धा काही इन्स्ट्रक्शन्स देत असतात आणि इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर त्यांना एक खूप महत्त्वाची मीटिंग आहे, मी ती मीटिंग अटेंड करतो, पण तुम्ही मात्र मस्त तुमचा हनीमून आणि त्याचबरोबर जे काही तुम्ही जाणार आहात ते सगळं एन्जॉय करा. पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात ते इथे प्लॅन केले का? त्यावर इकडे ती सगळी जिम्मेदारी आम्ही जीवाला दिली आहे असं नंदिनी सांगते, कारण जीवाने असं सांगितलेलं असतं, काही जरी झालं ना तर इकडे मी तुम्हाला जीवा स्टाईल सगळं काही करून दाखवणार आहे. आणि बघा आता जीवा हा तुमची कशी खास ट्रिप प्लॅन करतो हे त्याने सांगितलेलं असतं. त्यामुळे चहा नाश्ता वगैरे झाल्यानंतर तो आता एका टूर्स अँड ट्रॅव्हलच्या कंपनीमध्ये जातो, जिथे की आता चांगलं डेस्टिनेशन्स दाखवलं जातं आणि त्याचबरोबर त्यांचे प्लॅन्स आणि वेगवेगळ्या सगळ्या काही स्थळांची माहिती दिली जाते. तिथे तो जातो. आता तिथे गेल्याबरोबर जी काही रिसेप्शनिस्ट असते ती म्हणत असते, तुम्ही बाटलीवाला का?
त्यावर जीवा म्हणत असतो, नाही हो, मी कुठे बाटलीवाला, मी जीवा देशमुख आहे. अच्छा अच्छा, सॉरी सॉरी, बोला ना, तुम्हाला कुठे जायचं आहे? आम्हाला ना हनीमूनला जायचं आहे. मला सांगा ना, तुम्ही तुमच्या पहिल्या हनीमूनला कुठे गेला होतात? त्यावर ती मुलगी म्हणते, अहो काय सर, माझं लग्नच नाही झालं. ओ सॉरी सॉरी, पण मला एक गोष्ट सांगा ना, तुम्हाला काय आवडेल, कुठे जायला आवडेल? खरं तर माझ्या भावाला ना मस्त हत्ती वगैरे बघायला, त्याचबरोबर इकडे त्याच्या बायकोला कॉफी वगैरे प्यायला खूप आवडते. पण तुमच्या बायकोचं काय? माझ्या बायकोचं काय ते तर नाही माहिती. त्यावर नंदिनीचा चेहरा त्याला आठवतो आणि नंदिनी म्हणत असते, काय चाललंय जीवा, तुम्हाला माझ्या आवडीनिवडी माहिती नाही आहेत? त्यावर तो म्हणत असतो, पण आता मी हे सगळं कसं मॅनेज करणार आहे तेच मला कळत नाही आहे. अहो असं काय करताय? तुम्हाला तुमच्या बायकोच्या आवडीनिवडी माहिती नाहीत म्हटल्यावर तुम्ही कसं जाणार आहात आणि कुठलं डेस्टिनेशन्स तुम्ही इथे ठरवणार आहात? त्यावर जीवा म्हणत असतो, मस्त छान एक असं कुठलं तरी सुचवा ना तुम्ही. हे बघा, आता थंड हवेचे ठिकाण आहेत, मी तर मनाली सजेस्ट करेल, त्याचबरोबर तुम्हाला इकडे पाचगणी, महाबळेश्वर हे मी भरपूर सजेस्ट करेल. पण तुम्हाला काय पाहायचं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की नाही? बघा ना, तुमच्या बायकोला काय आवडतंय तर. त्यावर नंदिनी पुन्हा त्याला झाडू घेऊन उभी आहे असं दिसत असतं आणि ती म्हणत असते, जर जर खबरदार इथे तुम्ही खूप तोऱ्यामध्ये घेतलं होतं ना की हा जीवा मस्त प्लॅन करेल, मस्त अरेंज करेल म्हणून, जर आता चुकीचं काहीतरी केलं ना तर गाठ माझ्याशी आहे. त्यावर जीवा म्हणत असतो, नाही 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 नाही, असं मला अजिबात करायचं नाही, काहीतरी मला आता प्लॅन करावंच लागेल, काहीतरी काहीतरी. म्हणून आता तो मुद्दामच नंदिनीला कॉल करतो. आता नंदिनी काम करत असते, तिच्या हातामध्ये करत झाडू, तोच ड्रेस, ते सगळं आहे बरं का. आता नंदिनीला फोन आल्यानंतर नंदिनी म्हणत असते, हा जीवा बोला, कशासाठी फोन केला आहे, काय झालेलं आहे? त्यावर तो म्हणत असते, त्याचं काय आहे ना नंदू, ऐक ना माझं. काय म्हणजे? नंदिनी, चकाचक बाई, मी काय म्हणतोय ते थोडंसं ऐक ना, बोला ना, काय झालेलं आहे, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कशाबद्दल बोलताय? त्यावर आता इकडे जीवा म्हणत असतो, अगं इथे ना एक बाटलीवाला आला आहे. काय बाटलीवाला म्हणजे? अगं म्हणजे इथे तो आला आहे, पण त्या दोघांचे ना खूप जास्त भांडणं होत आहेत आणि त्यांना कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, त्यांचं ना इथे डेस्टिनेशनच ठरत नाही आहे. मग प्लीज मला एक गोष्ट सांग, त्यांनी आत्ता कुठे जायला पाहिजे? त्यांनी ना, तुम्हाला सांगू का, क्रूग हे खूप जास्त सुंदर असं स्थळ आहे. तुम्हाला सांगू का, मला सुद्धा तिथे जायचं होतं शाळेच्या ट्रिपच्या वेळेस, पण काय सांगू, काव्याची तेव्हा स्कॉलरशिपची परीक्षा होती आणि बाबांकडे तेव्हा एवढे पैसेसुद्धा नव्हते, त्यामुळे मला ते पैसे तिथे भरताच नाही आले, असं नंदिनी बोलत असते. आणि माझी ती ट्रीप राहिली तशीच राहिली. त्यावर तो लगेचच म्हणत असतो, अरे वा 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 नंदिनी, एकच नंबर, बरं झालं, चला मग आता क्रूगलाच. आता इकडे त्यांचा हा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे. नंदिनी मात्र त्या क्रूगविषयी भरपूर बोलत असते, तिचा चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून दिसत असतो. त्याचबरोबर इकडे जीवाला सुद्धा त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली असतात. तर प्रेक्षकांनो, तुम्ही गेले आहे का हो कधी ह्या क्रूगला? आम्ही तर ऐकलं सुद्धा नाही बाबा. आपण आता इथे नंदिनी हे क्रूग म्हणत आहे, असेल कदाचित. आता कसं आहे, काय आहे, ही लोक गेल्याशिवाय थोडी ना कळणार आहेत. पण गेलीच कुठे आता प्रेक्षकांनो? ह्यांचा प्लॅन तर फ्लॉप झालाय मध्येच. बघा ना कसं घडून आणलंय. तिकडे त्या दोघीजणी सुद्धा इकडे फार्म हाऊसवर निघाल्यात, तर इकडे मात्र जे काही नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा, काव्या, पार्थ ह्यांना सुद्धा नकळतपणे इथे फार्म हाऊसवरतीच जाण्याचा योग आलेला आहे. तर आता आपण पाहतो की जीवा खूप हसत असतो, आनंदात असतो. आता तेव्हा नंदिनी म्हणते, काय झालं, एवढे का हसताय, एवढं सगळं काय चाललंय? त्यावर तो म्हणतो, नाही नाही, ठीक आहे ठीक आहे चकाचक बाई, हो हो ठीक आहे, चला मला आता फोन ठेवावंच लागणार आहे, कारण काही जरी झालं ना तरीसुद्धा माझ्या हातामध्ये खूप सारी कामं आहेत आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळालीत ना, तुमच्या मित्राचं भांडण मिटलंय ना. आता आपण पाहतो की जीवा म्हणत असतो, फायनल झालेला आहे क्रूग, तुम्ही मस्त 4 तिकीट्स बुक करा आणि आम्हाला क्रूगलाच जायचं आहे. तेव्हा हे सगळं काही सांगितल्यानंतर आपण पाहतो की इथे जीवाला आनंद झालेला असतो. तर आता दुसऱ्या बाजूला मात्र इकडे रम्या आणि वसूचा जो काही प्लॅन आहे तो फ्लॉप झाल्यानंतर त्या दोघीजणीसुद्धा खोलीमध्ये येतात. दोघीजणी खोलीमध्ये आल्यानंतर आपण पाहतो की रम्याची खूप चिडचिड होत असते. ती म्हणत असते, हे सगळं त्या नंदिनीमुळे झालेलं आहे. मी इथे पार्थला आणि मामाला कसं बसं घोळात घेतलं असतं, पण त्या नंदिनीला ना मला आता चांगलाच धडा शिकवायचा आहे. हे सगळं ती नंदिनी करते आणि नंदिनीमुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. मी तिला कधीही माफ करणार नाही, असं सुद्धा ती इथे बोलत असते. त्यावर आता वसू म्हणत असते, हे बघ, तू काळजी करू नकोस, आज एक दिवस तू ते सगळं काही काम पूर्ण कर. उद्या तर आपण जाणारच आहोत ना, मग तिथे गेल्यानंतर सगळं काही आपल्या हाती लागेलच ना, सगळ्या गोष्टी आपल्याला समजतीलच ना.
त्यामुळे तू नको काळजी करूस. त्यावर ती बोलत असते, हो तू अगदी बरोबर बोलत आहेस. काही जरी झालं ना तरीसुद्धा मी इथे शांत बसणार नाही, म्हणूनच ती हे सगळं काही बोलत असते. त्याचबरोबर आता वसू म्हणत असते, नंदिनीमुळे झालंय बघ सगळं. हो आई, तू अगदी बरोबर बोलतेस, ह्या नंदिनीमुळे झालंय सगळं. ती जी नंदिनी त्या जिवावर तिचा जीव जडलाय ना, त्या नंदिनीला जेव्हा समजेल ना की हा जिवा काय करतोय, तेव्हा मग खरी मजा येणार आहे. बरं रम्या, मी काय म्हणते, तुला दिलेलं काम एका दिवसात पूर्ण कर आणि ते काम झालं का मग आपण इथे सगळं काही करून घेऊया. पण आई ते जाणार आहेत कुठे ते तरी समजलंय का? नाही समजलं, जाऊ दे, त्यांना जिकडे जायचंय ना तिकडे जाऊ दे. आपल्याला तर ठरलंय ना कुठे जायचंय, तर ठीक आहे. मग आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मस्त मानिनी आणि नंदिनी स्वयंपाक करत असतात. कव्यासुद्धा मदतीला असते. आता इकडे जीवाने सांगितलेलं असतं, मी मस्त क्रूकचं इथे तिकीट्स काढलेले आहेत आणि क्रूकचं सगळं काही मी बघितलं आहे, बुक केलं आहे. त्यावर शेवटी फायनली इथे सगळेजण त्याला म्हणत असतात, वा 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 वा, खरंच जीवा तू एक नंबर निवडलेला आहेस आणि खरंच खूप मजा येणार आहे. त्यावर जीवा म्हणत असतो, हो हो, खाणं आणि फिरणं यासाठी जीवाला कोणी चॅलेंज करू नये. पार्थ म्हणत असतो, अच्छा म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की मला सगळं माहिती नाही आहे? अरे हे बघ, तसं नाही. बिझनेससाठी आउट ऑफ जाणं आणि इथे फक्त मजा करण्यासाठी, फिरण्यासाठी हे जाणं वेगळं ना. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो 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 हो, बास करा. तुमचं थोडंसं कौतुक केलं की चावी दिल्यासारखं लगेचच तुम्ही उडायला लागतात बरं का, असं करता तुम्ही. त्यावर जीवा म्हणत असतो, काय काय माझी टिंगल करतेस तू, माझी टिंगल करतेस असं करतेस का तू? त्यावर ती म्हणत असते, नाही नाही, तसं काही करत नाही आहे मी. तेव्हा मानिनी म्हणते, त्याचं काय आहे ना, फायनली आता तुम्ही चौघेजणं जाणार आहात फिरायला. पहिल्या वेळेसच जाणार आहात फिरायला. खूप मजा करा, एन्जॉय करा. पण तेवढ्यातच तिला आठवतं की नाही, लास्ट टाईमसुद्धा चौघेजणं तुम्ही फार्म हाऊसवरती गेला होतात ना, तेव्हा फार्म हाऊसवर गेला होतात असं म्हटल्यानंतर काव्या आणि जीवाला तो क्षण आठवतो. जीवाने काव्या हे नाव मिटवण्यासाठी आगीचा वापर केला होता आणि हे सगळं काही आता काव्याला सुद्धा आठवत असतं. पण नाही, नको. आता मात्र त्यावेळेस जे काही तिथं झालं होतं ना, त्या आठवणी कटू आहेत. पण आता काव्या म्हणत असते, पण मी काय म्हणते, प्रत्येक वेळी त्या आठवणी आपल्यासोबत राहतील असं नाही ना. आता तेव्हा नाती वेगळी होती, माणसं नवी होती. पण आता सगळ्या गोष्टीमध्ये बदल झाला आहे. आता आपण नक्कीच त्या सगळ्या गोष्टीचा पुनर्विचार करू शकतो ना. त्यावर मानिनी म्हणते, बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, इथे काय बोलत बसलाय, जावा लवकर, जावा पटकन, तुमच्या बॅगा वगैरे भरायला घ्या बरं, निघा बरं. अगं नंदिनी म्हणते, अहो आई, मी तुम्हाला थोडीशी मदत करते आणखी. त्यावर मानिनी म्हणते, नाही नंदिनी नाही, चला 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 चला, निघा 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 निघा, पटकन निघायचं आहे, एकही वस्तू विसरायला नको, व्यवस्थित काळजी घ्यायची, व्यवस्थित बॅगा भरायच्यात. तेवढ्यातच विक्रमचा फोन आलेला असतो. आता मानिनीला फोन आल्यानंतर लगेचच म्हणत असते, झालं आता यांचं सुरू होईल, आपण कुठे फिरायला जायचं म्हणून. खरंच विक्रम ना एक नंबर चकचक आहेत, असं म्हणून ती फोन बाजूला ठेवते, घेत काही नाही. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा त्या दोघांच्या खोलीमध्ये असतात. पार्थ काव्या त्यांची पॅकिंग करायला गेलेले असतात, तर इकडे नंदिनी आणि जीवा असतात. आता इकडे नंदिनी स्टूलवरती चढते आणि वरची बॅग काढण्याचा प्रयत्न करत असते. जीवा मात्र सगळ्या कपड्यांच्या घड्या घालत असतो. आता जीवाला मात्र हा सगळा काही पसारा आवरण्याचा, व्यवस्थित कपडे वगैरे ठेवण्याचा खूप जास्त कंटाळा आहे. त्यामुळे त्याची बडबड सुरू असते, काय हे आत्ताच हे सगळे काही कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या का, काय बाबा, शी बाबा, जाऊ दे बाबा, असं इकडे तो बोलतो. त्यावर आपण पाहतो की इकडे आता नंदिनी ती बॅग काढण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण तिला मात्र ती बॅग काही केल्या व्यवस्थित काढताच येत नसते आणि ती बॅग स्टूलवर उभी असते खरं तर. आणि जो जीवा आहे तो जीवा मात्र नंदिनीची ही होणारी सगळी धडपड, त्याचबरोबर ती बॅग काढण्यासाठी चाललेले तिचे ते अतोनात प्रयत्न, हे सगळं काही तो पाहतो आणि तिला मदत करण्यासाठी तो पुढे जातो. आता मदत करायला गेलेला जीवा मात्र स्वतःलाच लागून घेतो. त्याच्या डोक्याला नंदिनीच्या हातातली बॅग लागलेली असते आणि तेव्हा तो म्हणत असतो, अरे रे रे नंदिनी, काय केलंयस तू, काय केलंयस, किती लागली मला ही बॅग, तू अशी कशी वागू शकतेस ग नंदिनी, तू काय केलंयस हे, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर नंदिनी म्हणत असते, सॉरी, खरंच जीवा, सॉरी बरं का, सॉरी, मला माफ करा, मला कळलंच नाही तुम्ही हे सगळं असं झालंय म्हणून, सॉरी. त्यावर लगेच आता इकडे ती ज्या कपाळाला लागलेलं असतं त्या कपाळाला ती फुंकर मारते. आता त्या कपाळाला फुंकर मारल्यानंतर जीवा दुसरी बाजू करतो, पुन्हा डोळा करतो, पुन्हा दुसरा डोळा करतो, एक गाल करतो, पुन्हा दुसरा गाल करतो आणि त्यानंतर म्हणत असतो, इथे ओठावर सुद्धा लागले. आता नंदिनीला हे सगळं काही कळतं आणि त्याच्याकडे पाहत असते, माझी फिरकी घेताय,
माझी फिरकी घेताय का? हां, एवढी एवढी मस्ती आहे तुम्हाला की माझी फिरकी घेताय म्हणून त्याला मारत असते. त्यावर तो म्हणत असतो, काय मग चकाचक बाई, सॉरी सॉरी सॉरी. आणि तेव्हा दोघेजणसुद्धा हसायला लागलेले असतात. नंदिनीसुद्धा त्याच्याकडे पाहून हसतच असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा झालेला आहे. तो जर पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आपले हे चौघेही जोडपे छान असे तयार झालेले असतात. पार्थ काव्या पुढे बसलेले असतात, जीवानंदिनी मागे बसलेले असतात आणि मस्त निघालेले असतात. आता घरापासून थोडंसं अंतर गेलेले असतात आणि तेवढ्यातच इकडे ज्या ठिकाणाहून बुकिंग केलेलं असतं त्या ऑफिसमधून इथे फोन आलेला असतो. आणि त्या ऑफिसमधून फोन आल्यानंतर ती मुलगी म्हणत असते, सॉरी सर, लोकल इलेक्शनमुळे तुमची ट्रिप कॅन्सल करावी लागणार आहे. तुमची म्हणजे ज्या काही सगळ्याच ज्या ट्रिप निघालेल्या आहेत त्या सगळ्याच ट्रिप लोकल इलेक्शनमुळे कॅन्सल होत आहेत. मला माफ करा ना प्लीज. तेव्हा इकडे ह्यांचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला रम्या आणि वसू इकडे फार्म हाऊसवरती आलेले असतात. आता रम्या वसू फार्म हाऊसवरती आल्यानंतर रम्याचा पाय एका टेबलला लागतो आणि टेबलला लागल्यानंतर तिच्या पायाला मात्र जोरात लागलेलं असतं आणि तेव्हा तिथे असलेला एक बॉक्स खाली पडतो. आता तो बॉक्स खाली पडल्यानंतर लगेचच रम्या विव्हळत असते, कारण तिच्या पायाला जोरात लागलेलं असतं. आता दुसऱ्या बाजूला मात्र तिथून खूप सारं सामानसुद्धा खाली पडलेलं असतं. आता एवढं सगळं सामान खाली पडल्यानंतर ती पाहते तर काय आहे हे सगळं? म्हणजे त्या बॉक्सच्या बाजूलाच एक जी काही आपली बॅग आहे, सुटकेस आहे, ती खाली पडलेली असते आणि त्यातून जीवाचं आणि काव्याचं सामान निघालेलं असतं. तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आता जो काही जीवा आहे आणि त्याचबरोबर तो पार्थला गाईड करत असतो की आता मी तुम्हाला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे ते बरोबर घेऊन जातो. म्हणून ही खरं तर जीवाची आयडिया असतो आणि जीवा आणि त्याचबरोबर इतर हे चौघेजणंसुद्धा फार्म हाऊसवरती येऊन पोहोचलेले असतात. आता ह्या चौघीजणीसुद्धा जेव्हा अडगळीच्या खोलीमध्ये किंवा स्टोरूममध्ये जातात तेव्हा मात्र त्या सुटकेसमधून जे सामान खाली पडलेलं असतं त्यातून एक फोटो तिच्या हाती लागतो. आता इकडे जीवा खाली उतरतो, वरती पाहतो तर त्याला टॉर्च चमकलेला दिसतो आणि तो विचार करतो, फार्म हाऊसवर कोण आलंय आणि ते टॉर्च कसला चमकतोय आणि हा सुद्धा अडगळीच्या खोलीमधून कसलं काय आहे असा जीवा विचार करतो. तर इकडे मात्र रम्याच्या हाती जो फोटो लागलेला असतो तो काव्या आणि जीवाचा असतो आणि आता मात्र ह्यांना समजलेलं असतं की काव्याचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणी नसून जीवा आहे. पण प्रेक्षकांनो, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे की आता जीवा ह्या दोघींना सत्य समजलेलं आहे, ते सत्य बाहेर येऊ नये म्हणून काय करेल. तर पाहूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.